आधी पिकत एवढं नाही नाही आधी बात करत नव्हतं किती माला 8 पाहिजे 10 पाहिजे 6 शेतानी विकत नव्हतं साडी पिकत होत्या साडी पाऊस आधी होता नाही पाऊस गड होतं पहिलं पाऊस कमी नव्हतं आता कमी पडला पाऊस तुमच्याकडे असा कोणता किस्सा झाला की बा म्हणजे जनावरांवर आले काही वाघांना चावली की वाघांना झटपट केली पाऊस वाघा दळा वाघांचा पाऊस वाजच नाही याशिवाय पुढे तिकडे नाही तीन नदीला झाली पडला होता उमराच्या दोड्या खाल्ल्या बरोबर खाल्ली आंब्याच्या भाज्या खाल्ल्या उमराच्या दोड्या खाल्ल्या खाल्ला असं नाही ती बी काय होता सांग पण त्या काळामध्ये होता जमिनीचा भाव का त्याला 400 रुपये 500 रुपये त्याच्यामुळे राम राम मंडळी राम राम डॉक्टर सचिन पारवे शेतकरी पुत्र या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा शुद्ध स्वागत आहे. आपली एक माणूस एक कहाणी ह्या आपल्या लिस्ट मध्ये आहे. या सिरीज मध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या दादाचा जुना अनुभव जुन्या गोष्टी याविषयी आपण विचारणार आहे किंवा यांचा अनुभव बघणार आहे किंवा जुन्या काळात त्यांनी काय गोष्टी केल्या आणि काय काय झालंय त्यांच्या बरा ते आपण अनुभवूया. चला राम 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 तुमचं वय काय दादा? 88 चालू आहे. 88 चालू आहे. नाव काय तुमचं? माझं नाव पांडुरंग गोविंद आलुरे. आलुरे नळेगावची चौक नळेगावचा. मग आई तुमच्या काळात कसं होतं? माझ्या काळात काय सुकाळ समय बक्कळ होता. काम वगैरे काम सगळे चांगले होते आणि पण चांगले आहेत. जसा जसा दिवस बदलत जाईल तस तसं की त्याचे रोजगार वाढलेले मोलमजुऱ्या वाढलेल्या नाही असं नाही. आता या मोदीनं सगळे तांदूळ दिले फुगट खायला. आता आल्यात उतुनकर माणसं. बरं आधी पिकत होतं का एवढं? नाही 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 अजिबात पिकत नव्हतं. किती माल आला की 8 पाहिल्या 10 पाहिल्या 6 शेतानी पिकतच नव्हतं. साडी पिकत होत्या साडी. पाऊस आधी होता का नाही? पाऊस गड होतं पहिलं. पाऊस कमी नव्हतं आता कमी पडला पाऊस. काम काय करत होतो तुम्ही? मी शेळ्या राखला. 1947 पासून या 10-15 वर्षापर्यंत शेरडन मेंढराच वळला. 10-15 वर्ष शेरडन मेंढर चोळला. आता 10-15 वर्षापासून बंद आहे. आता जरा गुडघे पाय दुखले आहेत का? अजिबात दुखत नाही. आधीच्या माणसासारखा आताचा माणूस राहिला का? नाही 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 नाही. कशामध्ये बदल झालाय? त्या अन्नामध्ये बदल झाला, त्यांच्या वागण्यात बदल झाला. जे खाऊन चांगलं राहत होतो ती किती चोचली झाली ह्या काळात. चोचली म्हणजे कसं झालं? चोचली म्हणजे चहा पिणे, न खाऊन जी खाणे, न पियाचं नाही ती पियाचं. काही गोष्टी ह्या शरीराला जी पोषक पाहिजे ती घेत नाही. दुसरं आता तुम्हाला बारूड वगैरे काय येते का? बारूड नाही अभंग येतात गोष्टकरीवरती कधी मधी बोललेलं गायल्याला काही आता ध्यान राहत नाही. वय आता 88 चालू आहे. 88 चालू आहे. काठी बिटी काही दिसण्या गेली काय? काहीच नाही. काठी नाही भीती नाही काही नाही. शेताकडे दणक जायचं दणक किती लांब आहे शेत? शेतीत आहे की 1 किलोमीटर असं. 1 किलोमीटर जायचं 1 किलोमीटर यायचं. आहे का किलोमीटर होती पेन्सिलवरच? 1 किलोमीटर आहे. सकाळी पहाटे 3ला जाता झुंजुरच्या माघारी त्या शिवानंद महाराजाचं मंदिर दर्शन करायचं. पुन्हा आंघोळ करून सिद्धेश्वर मंदिर, नरशिया महादेव आई करून येताळा मधून एक मारुती करून बालाजी करून लक्ष्मीला दर्शन करायचं घरला येऊन जेवायचं. लय लवकर जातो 3:30 वाजता जाता पहिल्यापासून सवत आहे. पर तुमच्या काळात बेसर वातावरण होतं, झाडे बिडे जास्त होते, भेट होते. लोक भेट नव्हते असं नाही. जो घट्ट काळजाचा असेल तो भेट नव्हता. भिजल्या काळजाचा दिवस निघाल्याशिवाय शेताकडे जात नव्हता. पण आता वरचीवर झाडं बी कमी झालं कमी झाले. वातावरण वेगळं झालं. पाऊस पाणी कमी झालं. तेव्हा काही बेवट होतं का? भूताचं वगैरे काही भूत वगैरे होते का? म्हणतात बरे आपल्याला काही आढळून चाललं नाही की भूत होते म्हणतात. तिचा म्हणलेला ऐकण्यात आम्हाला नाही आपणाला काही दिसलं नाही दिसलं. बरं तुमच्या संगत असा कोणता किस्सा झालाय का बुवा
काही म्हणजे जनावर अंगावर आले, काही घटना घडली? मला वाघानं चावलंय की. हा, वाघानं. वाघानं झटपट केले तेव्हापासून एक वार आदळला वाघाला तर तेव्हापासून वाघच नाही ना ह्याची वरात. हा, हा. कुठं झाली ती घटना आहे? ती इथं नदीला झालती त्या पुलापाशी. कसं कसं चालतंय? आम्ही याला माहोला बघत आणि ती बसलंय मध्ये. ते आम्ही कसपटाला पेटवलो की त्या अंगावर उडी टाकलं. उडी टाकल्यावर कोसल्याचा पटका होता. ती कोसल्याचा पटका मान काढावर आला. त्यानं मान काढ धरायला गेलो माझं. कोसल्याचा पटकाच तोंडात गेला असला पटका होता. ते बांधला होता. ते असला होता. मग ती चांगली झटपट झाली आमची. तर माझे गुरु शिवानंद महाराज आहेत, त्यांचा दोघांच्या मध्ये हात आला असा इतका. त्यांचं पाठबळ चांगलं आहे. मी जगलो तिथं. बरं, त्या टायमाला वय काय होतं तुमचं? यात मला लक्ष राहिले तरी मी काहीतरी घटना 40-50 असेल वय. होय असं चांगलं होतं. तर वाटतं तुमच्या भूत्याने अनुषंग आम्ही पकड केली आहे. कुस्त्या खेळावी, कुस्त्या वगैरे खेळला. 4 एकर जमीन घेतला मी खेळण्यावर. कुस्त्यावर जमीन घेतला. मग त्या टायमाला खायला काय होत तुम्हाला कुस्त्या खेळायला? काय दूध होतं, भाकरी मिळायच्या, कन्या मिळायच्या संध्याकाळी, कवा मिळायच्या नाही बंडाळ होती. तरी दुधामुळे आमचं नकर आम्ही राहिलो साबानं. त्या टायमाला दुष्काळ वगैरे पडता म्हणतात? पडला होता. उंबराच्या दोड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, आंबाड्याच्या भाज्या खाल्ल्या, उंबराच्या दोड्या खाल्ल्या. खाल्ला असं नाही. ती बी काळ एक होता चांग. पण त्या काळामध्ये जेवढी आपुलकी होती त्या काळात आपुलकी राहिली माणसात तेवढी गोडी राहिली का? नाही. आपुलकीच म्हणजे तेच किंवा माझं सामानाची कोणी एकूण माझं बरं. आता काय बी तिकडे मला बरं वाटलं. कशाने बिघडत लोक? आता बिघडले काय, शान पण झालं लई. आईचं खायचे झाले. मग कळ लावायची, आपण बसायचं बाजूला, भांडणं लावायचे. मजा ना आपण आला मित्र राहायचं. ज्याच्या घरात चांगला आहे त्याचं एक लेकरू फोडून त्याच्या घरात भांडणं लावायची. असलं वातावरण चालू आहे. बरं, मला एक सांगा, मोबाईल तेव्हा तो मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हत्या, काहीच ना मोबाईल नव्हतं. पहिल्या सुरू टीव्ही साठी एक आमची इथं ज्ञान बारडीच्यात, नळेगावात ज्ञान बारडीच्याच आली. त्यावेळेस आमचं एक 17-18 वर्षाचं वय असेल. त्याच्या मागून 7-8 वर्षालाच न आक्षण झालं. जुन्या काळात आलती मग किती काय तर म्हणतात रजाकार त्याच काळात ते आक्षण झाले की 47 ला. रजाकाराचा काळ कसा होता तेव्हा? बिलिंदर काळ होता. बाया वागायला अवघड होत. कसं राहत होते ती राहायचे, ही आपले लोक जरबून राहायचे. ती लोक कशी होती? ही उदंड वागायची. काय आपल्यावर दडपण होतं का? दडपण काय, आपल्या मनाने बिहायचं आपण. दडपण मोप नव्हतं. मोप हिंमतबाज माणसं होते. तरी पण त्याच राज त्याच होतं. राज जीवच होतं. त्यामुळे न थोडं अनुसरून काही गोष्टी सांभाळून राहत होती. काय करत होते त्यांनी? काय करायची, भांडणं करायची, काहीतरी छेडपेड करायची बायाची. बरं, त्या काळामध्ये आता गाड्या नव्हत्या, वाहन नव्हते, काही नव्हते. गाड्या होत्या, बैलगाड्या होत्या. पुढे जायचं म्हणलं तर करत होतो बैलगाडी किंवा चालत जायचं. बिदर परत चालत गेले लोक इथून पेशा करायला. गुलबर्गा, बिदर गेले त्या काळात चालत. पहिलं बनवलं त्या टायमाला काय बक्षीस राहत होतं तुम्हाला? बक्षीस काय, नारळ नाही तर 4 आणे पैसे. 4 नाही तर नारळ द्यायचे. नारळ पुन्हा झाली 8 आणे, पुन्हा झाला रुपया. त्या टायमाला जमिनीचा भाव काय होता? जमिनीचा भाव का त्यावेळेस 400-500 रुपयाला 500 रुपयाला एकर. त्या टायमाला लोकांकडे पैसा, काही जणांनी चाकण लोकांनी खाली बहिणी करून देऊन गेले. कण्यावर जमिनी दिले त्यांनी लोकांनी. काही शहाणी माणसं होते तर भळीमध्ये टाक वतले, भाज्या वतले, कोणाला दिलं नाही तर. आणि काही लोकांनी संघ घेऊन जेवले. काही होते लोक चांगली बी, चांगली होती. काही जमिनी बिमिनी लिहून घेऊन काही केले आबाळास केले लोकांनी. तर असं काही घडले का तुमच्यासोबत? म्हणजे जी गोष्ट घडायला नाही पाहिजे होती त्यानं काही तुम्हाला हानी झाली आहे किंवा त्रास झालाय, असं काही घडले का तुमचं? नाही, आमच्या नाही. आमच्या पशीच येऊन काहीतरी मागायचे. बाहेरच्या निसर्गापासून काही हानी, निसर्गापासून हानी काही झाली का तुमच्या शरीराला? नाही, काहीच नाही. काय नाही आपल्याला खोटं कसं सांगावं.
त्या काळात दुष्काळामध्ये कसं जगत होते लोक खायला वगैरे? खायला काय मग सांगते लोक हम्म, हम्म. बारीक गोळ्याची भाजी खा, मोठ्या गोळ्याची भाजी खा, उमराच्या दोड्या खा, उकडायचे, एवढं एवढं पीठ टाकून भाकरी करायचे, थालीपीठ लावलेली काय बी करून खाल्ली, दिवस ढकलून दिली त्या लोकांना. आजच्या लोकांना ती माहिती आहे काय? याच्या लोकांना माहित का उग बोलता यात मरतो ते वाचत्यात का म्हणत्यात ना, आम्हालाच म्हणलं आमचे नातू पण तू. बरं त्या टायमाला नळेगावर काही तमाशे बिमाशे होत? तमाशे बक्कळ तमाशे, रगड तमाशे, रगड तमाशे यायचे, मारामागाचे लोक सगळे त्याला घेऊन नाचवायचे. काही जणांनी त्या बायाच्याच नागन गेली निघून आली की आठवडा राहायचा महिन्याच्या महिने. तुम्ही बघितलं का तमाशा? आम्ही बघायला नाही बाबा, जात नव्हतं ते नाचवलं, आम्ही बघायचं जायचं नाही. नाटक बिटक आलं तर बघती नेली आम्ही, बघती लाव आजी नाटक बिटक नाटक कशी राहत होते? नाटक ती आपली सोंग नाही, चांगले ही करून नाचायची, गाणं कोण्यात ती कथा लावायची, असं करत होते. त्या म्हणजे तवाचे लोक आताच्या लोकांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आताची लातर झाली तर तेव्हाची समजदार होती. कशामुळे बदल झाला वाटतं? या अन्नामुळे बदल झाला, राहणीमानात बदल झाला. चांगलं तुम्ही वागत असलो तर आम्हाला तुमचं खपायचं नाही. लोकाला एकोणीकडे बघू ना गेले म्हणा, बघू ना गेले, देखू ना गेले. आधीच्या काळात कपडे चांगले असे होते का? नाही. कसं सगळे जरा पाठाड सगळं मोकळं राहायचं. बायाला मिळण्या गेल्या साड्याचं धोतराचे पडदे लावल्या बायाने, फडके करून त्या ठिगळ करून लिवल्या बायाने. लई वनवास होता त्या काळातला. कपडे मिळतच नव्हते. नाही सगळं आधी म्हणजे काही मिळत नव्हतं, बरं लोक चांगली होते, वागाय चांगली होती, परिस्थिती बेकार होती. कशी खाया प्यायला मिळायचं नाही, असं होतं. अन्ना पाण्याचा तुटवडा होता, मिळत नव्हतं. लग्न वगैरे कसं लग्न व्हायचे कशा आल्या लग्नाला कोणी बाजा वाजवलाय का, ना वाजवलाय का, एकाच्या हलकीवर नकडा वाजवलं की झाला अक्षर टाकायचे, खीर शिरा नाही तर भात करून नकर खायचे, चेलमेर भाई. तुमचं कसं झालं लग्न? आमचं लग्न झालं, आमच्यात केलं तर शिरा माझ्या लग्नामध्ये स्वतःच्या, नुसता कडक पिवळ्याच्या पिठाचा केलं. पिवळ्याच्या पिठाचा झाल्यावर सांगावं, दुसरं सांग. पिवळ्याच्या पिठाचा शिरा केलं, त्याच्यात घातलं गुळ, त्याचं झालं आदन कमी, ती गुळ टाकलं की खड्या वाजवलं पत्रावळ्यावर. मंडप बिंडप राहत होते का नाही? मंडप नाही, कोची नाही, पत्र घालायचे, पत्र गोळा करायचे, पत्र घालायचे. कुठं कुठं उघडलं की पत्र सलम काढायचा, मांडव करून हळद लावणे, वाजवणे. की 5 दिवसाचे लग्न राहत होते. 5 दिवसाचे? 5. कसं राहत होतं 5 दिवस? आज ही राहायचं काय, वाघीचा राहायचा, दुसऱ्या दिवशी हळद राहायची, तिसऱ्या दिवशी मांडव जेवण राहायचं. हो, पुन्हा एक मग चौथ्या दिवशी जेवण करायचं, वड्या बिड्या, आणि मग 5व्या दिवशी काही तर गोड करून. म्हणजे सर्व वड्या आधीपासूनच होत्या म्हणा की? पहिल्यापासून अजून चालूच आहे. आणि मी चालू आहे. सांडगी राहायची. बरं आताच्या लग्नामध्ये काय काय बदल झालाय? आता काय माजून गेल्या झटकावून मोरले, मोबाईल वर शूटिंग लग्नाच्या आधी मोबाईल देणं, ती चोचले वाढली म्हणलं की चोचला झाला लई. मग त्या काळात मला एक सांगा, लग्न झाल्यास बी किती दिवसाला बायकोचं तोंड बघत लोक? बायकोचं तोंड आता लोकांचं कशा सांगू मी, 4-5 वर्ष बघतील मी. लोकांचं कशाला सांगत बस. आताच्या काळात कसं? आताच्या काळी संध्याकाळी पाहिजे त्याला बायको लग्न लागले. पुन्हा देवधर्म, पहिले देवधर्म वरात होती, आता वरात बी राहिली. लग्न लागली की चल घरात जाई. वरात कशी राहायची आधी? वाजवायचे, नाचायचे, ती नवरा बायको पाया पडायला जायचे, सुपाऱ्या देवापासून पाया पडायचे, असं राहतो आधी. आता काही बी राहील नाही ती. मंडळी आहेत का मग? नाही, वारले. 2 वर्ष झालं वारले. 2 वर्ष झालं. काय झालं होतं? काय केलं, काय बिमारी झाली, झाकरत बिमारी होती. म्हणजे वय झालं? वय झालं तर तुमचा भूती आणि ती आमची मंडळी 1-2 महिन्याच्या याच्यामध्ये. कुठली होती? सासरवाडी? भातांगडीची. आता शेताकडे अजून पाठवत जातो, 3ला जातो आणि शेताकडे जायचं, घंटावर बसायचं, पुन्हा यायचं. आधी काळून काय करत होतो? आधी जुन्या काळात तेव्हा
आमच्या काळात मला कळतं तसं मी शेळ्या सोडला हा, हा. शेळ्याच फक्त शेळ्या मग आता शेळ्याची माहिती असेल तुम्हाला बरी बक्कळ हा. तुमच्या काळात काही होतं का लसीकरण ती जनावरला काहीच नाही जनावर इंजेक्शन राहत होते का? काय नाही जनावरला बरंच वाटायचं बरं वाटलं तर आमच्या म्हाताऱ्याकडे यायचे आमचं म्हातारं काय बी दिलं की नीटच व्हायची झालं काय औषध माहिती काय आहे औषध आहेत माहिती मला तुम्हाला? आता काय शेळ्या- आता कोण चाललंय कोण तरी बी हा? मी जनावरचा डॉक्टर आहो. हा. आता ती पहिलेचा रोगच राहील नाही 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 बरं तरी बी कसं होत होता शेळ्याला शेळ्यावाला काय याचं बिळ हागायचे मरून जायची हा, हा. खोकलायची पिल्ली खोकलायची सर्दी सर्दी यायची हा. शिंबूड नाकाला आणि त्या भुईला चिटकायचा हा, हा. त्या टायमाला कसं करत होते असं जायचं आज गरम पाण्यामध्ये ही टाकायचं विक्स टाकायचं त्यांचे तोंड वर नाकाड धरायची वरी नाकाड धरलं की ते श्वास आणि ती वाज गेला की थोडं सावरायचं त्या टायमाला विक्स होतं होतं विक्स होतं तेव्हा होतं आधीपासूनच होता मग. आधीपासून होतं पण जुन्या काळात काही गोष्टी होत्या का असं झाडपाला ही ती झाडपाल्यानं जगत नव्हतं जण हा, हा. म्हणजे काही झालं केलं तर असं औषध माणसाला चालत होतं हा. माणसाला हा, माणसाची काही औषध माहिती आहे तुम्हाला आहे की? हा. आणि देत आम्ही कशाचं औषध देता हो? नागिड्याचं देत आहोत टायफॉइडचं देत आहोत हा, हा. धनुर्वाताचं देत आहोत बरी ही बंधारे फवारण्यानं ती झाड मुळे राहील नाही का हा, हा. माणसासाठी सगळ्यात चांगले झाड कोणते आहेत? आता सगळी आता लिंबाचं झाड चांगलं आहे हा, हा. लिंबाचं चांगलं आहे झालं ते काही राहील नाही तो झालं लिंबाचा पाला हा, हा. खाल्लं तर शुगर होत नाही शुगर होत नाही त्याला टायफॉइडची बिमारी होत नाही हा, हा. त्याच चांगली गोष्टी आहेत काही गोष्टी हा, हा. कॅल्शियम बिल्शियम मिळतं. हा. शरीराला चांगलं राहतं आता खाद्य चांगलं राहील नाही शेताकडेच गेलं आणि तिथं का झटकावून मेला की म्हणायचं झाले हा, हा. ती झाले काळाला तसं झाले तुमच्या काळात होतं का असं म्हणजे आहे काय? आला अटॅक आला गेले? अजिबात नाही हा. नाही पण म्हणजे वयाच्या आधीच गेले असं काय झालं का? काय नाही आली तर हा आणि बिमारी आली तर एक झडका झाला तर एखादी जायची मरून हा, एखाद्यानं हागून घेतलं मी येलं म्हणलं की घाबरून काही चार करून जायची हा. ती मागे लागून झालं नव्हतं का तसे बरं आता लोक कमी वयातच बरं यायचं काही बीपी शुगर उडाली आता बीपी बी आहे शुगर बी मला आहे हा. मला बी आहे स्वतःला हा. काय नाही एवढा लिंबाचा पाला खाऊन नॉर्मल झाली माझी शुगर आता बीपी आहे गोळी चालू आहे चक्कर येत होती चक्करही नाही गेले फक्त घाबरून लागते म्हणा की त्याला मजबूतीच काढत असली तर रोगच नाही घाबरून गेले की काही बी होत काहीच होत नाही नळेगावचे ना नळेगावचे तुमचा पत्ता सांगा बरं एकदा नाव आणि पत्ता सांगा बरं पांडुरंग गोविंदराव आलुरे गाव नळेगाव तालुका चाकूर हा. जिल्हा लातूर. तर मंडळी आपण दादाची मुलाखत घेतली आहे त्यांनी त्यांच्या जुन्या गोष्टी जुने अनुभव त्या व्हिडिओ मध्ये सर्व सांगितले तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि नक्की सांगा की तुमच्या संगत कोणता किस्सा घडला होता तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.